आपण विस्कस फ्लोची स्टडी केलेली आहे. ओके, नाव आपण स्टडी करणार आहोत एक्सटर्नल फ्लोची. तर एक्सटर्नल फ्लो कुठे होतो? ज्या ज्या ठिकाणी इंटरनल नाही होत, जर डक्ट सोडला, परंतु डक्टच्या बाहेर जे काही फ्लो होतोय तो काय होत आहे? एक्सटर्नल फ्लो. ठीक आहे. म्हणून तर याच्यामध्ये जे आहे सिलेबस मध्ये आपल्याला जे स्टडी करायला दिलेली आहे, तर सिलेबस मध्ये आपल्याला अवेलेबल आहे बाउंड्री लेअर फॉर्मेशन फॉर ए ओव्हर ए फ्लॅट प्लेट, आणि जे दुसरं अवेलेबल आहे दॅट इज कॉल्ड बाउंड्री लेअर थिकनेस, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट, मोमेंटम आणि एनर्जी थिकनेस फाइंड आउट करायची आहे. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया की बाउंड्री लेअर कशा पद्धतीने फॉर्मेशन होते. ठीक आहे. आता कन्सिडर करा, हे तुम्हाला दिसते एक रॅन्डमली कुठलाही, तुम्हाला स्क्रीन दिसत आहे का? हो सर. ओके, आता बघा याच्यामध्ये पहिली जे काही इमेज आहे त्या इमेज मध्ये तुम्हाला एक सर्क्युलर हे दिसतोय. ठीक आहे, सर्क्युलर रॉड आहे आणि त्याच्यावरून एअर फ्लो होत आहे. ठीक आहे, आणि ज्याची वेलोसिटी काय आहे? यू आहे. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करूया की एक फ्लॅट प्लेट आहे, कारण आपण फ्लॅट प्लेटची स्टडी करणार आहोत. तर हा जे दुसऱ्या नंबरची आहे ज्याच्यावर लिहिलेलं आहे बाउंड्री लेअर कन्सेप्ट, ती एक बघा, तर तुम्हाला हे काय दिसते? एक प्लेट दिसते. ओके, आणि ह्या प्लेट वरून एअर फ्लो होते, त्याची वेलोसिटी किती आहे? यू. त्याची वेलोसिटी किती आहे? कॅपिटल यू वेलोसिटी आहे. ओके, तर जेव्हा पण आपल्याला माहिती आहे की एअर फ्लो होत असते कुठल्याही एका सरफेस वरनं, ठीक आहे, कुठल्याही सरफेस वरनं जर फ्लो होत आहे तर डेफिनेटली फ्लो होत असताना फ्लो ज्या वेळेस होते त्यावेळेस जे पहिली लेअर असते, जे एक्झॅक्ट सरफेसला जाऊन चिपकते, कारण बिकॉज ऑफ द अडहेरेशन प्रॉपर्टी. ठीक आहे, ते काय होते? जर सपोज फिक्स प्लेट आहे तर त्या फिक्स प्लेटला जाऊन चिपकते, त्याला आपण काय म्हणतो? नो स्लिप कंडिशन. अंडरस्टँड? लक्षात येते का तुम्हाला? हॅलो हॅलो. हा सर. हा सर. ठीक आहे, हे नाही बघा, कळलं सर. हे बघा, एखादी प्लेट कन्सिडर करा तुम्ही. हे हॅलो, बघा, नाही कळलं सर. सांगतो मी तुम्हाला परत. हे बघा, हा दुसऱ्या नंबरची डायग्राम बघा, ज्याच्यावर द बाउंड्री लेअर कन्सेप्ट लिहिलेला आहे. दिसतंय तुम्हाला? दिसत आहे का? दिसत असेल तर हो म्हणा. हो सर, दिसतंय. हो सर. आता बघा, लेफ्ट हँड साइडनी एक फ्री स्ट्रीम वेलोसिटी आहे. म्हणजे आता असं पकडून घ्या की तुमचा फोन असा हातात घ्या, ठीक आहे, आणि असा आडवा ठेवा. ठीक आहे, आणि याच्यावरनं लेफ्ट हँड साइडनं कुठली तरी एअर फ्लो होत आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे, तर जे पण एअर फ्लो होत आहे आणि ज्या सरफेस वरून फ्लो होत आहे, तर त्या सरफेसला ती जी एअर आहे ती एअर काय होते? स्टिक होते. ठीक आहे, आणि त्या स्टिक होण्याच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? नो स्लिप कंडिशन. ठीक आहे, म्हणजेच काय, जे काही फ्लुइड आहे जे सरफेस वरनं फ्लो होत आहे, ठीक आहे, तर त्या सरफेसवर पहिल्यांदा पहिली लेअर आहे ते चिपकते, कारण आपण फ्लुइड कसं कन्सिडर केलेलं आहे? इट इज मेड बाय लेयर्स. अंडरस्टँड? म्हणजे जर लेयर्सनी जर फ्लुइड बनलेला आहे तर पहिली लेअर जी आहे ते त्या सरफेसवर जाऊन चिपकते. का चिपकते? बिकॉज ऑफ द अडहेशन प्रॉपर्टी. ठीक आहे, आणि जेव्हा चिपकते त्यावेळेस जे प्लेटची वेलोसिटी आहे तीच वेलोसिटी कशाची होते? त्या फ्लुइडची वेलोसिटी होते. म्हणून आपण काय म्हणत असतो? दॅट इज नो स्लिप कंडिशन इन विच वेलोसिटी ऑफ द फ्लुइड अँड द वेलोसिटी ऑफ द plate is become equal, that is called zero. That is called zero. तर लॅमिनार मध्ये बघा एक आपण वेलोसिटी डिस्ट्रीब्युशनची डायग्राम काढलेली आहे बघा, हे दिसतंय तुम्हाला? ठीक आहे, या पॉइंट वर तुम्हाला दिसतंय वेलोसिटी इज झिरो. ज्या ठिकाणी माझा लेझर पॉइंट आहे त्या लेझर पॉइंट वर बघा, हा लेझर पॉइंट दिसतोय तुम्हाला? हो. तर हा पॉइंट जो आहे दॅट इज कॉल्ड द नो स्लिप कंडिशन. त्याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे? नो स्लिप कंडिशन. याचाच अर्थ असा झाला की वेलोसिटी त्या पॉइंटला काय झाली? शून्य.
वेलोसिटी काय झाली त्याच्या त्या पॉइंटला 0 झाली. नाव तिथून बघा वेलोसिटी हळूहळू हळूहळू बघा, जर दुसऱ्या लेअरला बघा वेलोसिटी वाढलेली आहे, तिसऱ्या लेअरला बघा वेलोसिटी परत वाढलेली आहे, चौथ्या लेअरला बघा परत वेलोसिटी वाढलेली आहे. याचाच अर्थ असा होतो की वेलोसिटी ही काय होत आहे, वाढत आहे. म्हणून लॅमिनार फ्लो मध्ये वेलोसिटी जे असते ते कमी असते, पण प्रत्येक लेअर ऑफ फ्लुइड एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. म्हणून ज्या वेळेस फ्लुइड फ्लो होत आहे, हे तुम्हाला दिसतंय ना फ्री स्ट्रीम वेलोसिटी, त्या प्लेट वरनं ज्या वेळेस फ्लो होत होती त्याच्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट एज कॉर्नरला जे आहे ते पहिल्यांदा चिपकली, त्याच्यानंतर हळूहळू त्याची वेलोसिटी हळूहळू वाढत गेली आणि वाढत गेल्यानंतर ठीक आहे एक पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर त्यांनी त्याचा जो काही फ्लोचा रेट होता तो अनस्टेबल झाला, आणि अनस्टेबल झाला, त्या अनस्टेबल पॉइंटला आपण ट्रान्झिशन पॉइंट म्हटलं. ठीक आहे, आणि आफ्टर दॅट तो झिगझॅग पॉइंट मध्ये गेला, आणि झिगझॅग ज्या वेळेस गेला त्यावेळेस आपण त्याला टर्ब्युलंट फ्लो मध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस फ्लुइड फ्लो होते एखाद्या प्लेट वरनं, तर सुरुवातीला तो लॅमिनार फ्लोच असतो, त्याच्यामध्ये जे फ्लुइडच्या लेयर्स आहेत त्या फ्लुइडच्या लेयर्स एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, पण आफ्टर सम टाइम्स त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स क्रिएट होतात, आणि टर्ब्युलन्स क्रिएट झाल्यानंतर ज्या प्रत्येक लेयर्स आहेत फ्लुइडच्या त्या एकमेकांसोबत मिक्स होतात, आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, टर्ब्युलंट फ्लो म्हणतो. म्हणून जेव्हा बाउंड्री लेअर फॉर्मेशन होते, तर बाउंड्री लेअर कशी फॉर्म होते, ह्या एज पासून आपण जर कन्सिडर केलं की बाबा एअर फ्लो होत आहे त्याच्यावरनं, तर एअर फ्लो होत असताना त्याच्यामध्ये एक लेअर क्रिएट होते, त्याला आपण म्हटलंय बाउंड्री लेअर. आणि ह्या बाउंड्री लेअरच्या आतमध्ये वेलोसिटी ग्रेडियंट असतो, आणि बाउंड्री लेअरच्या बाहेर वेलोसिटी ग्रेडियंट नसतो. ठीक आहे, बाउंड्री लेअरच्या आतमध्ये म्हणजे हे जे लेअर तुम्हाला दिसते आहे, ठीक आहे ना, रेड कलरची लेअर, ठीक आहे, त्याच्या आतमध्ये वेलोसिटी डिस्ट्रीब्युशन असतो, म्हणजेच याच्या आतमध्ये तुम्हाला शिअर स्पेस अवेलेबल आहे. पण याच्या वर जर गेलो, ह्या लेअरच्या वर जर गेलो, तर तुम्हाला शिअर स्पेस अवेलेबल असणार नाही आहे. आपण कन्सिडर करतो आहे की फ्लो शिअर स्पेस कधी असतो मला सांगा. हॅलो हॅलो, हा सर. हे बघा, तुम्हाला समजत आहे का हाऊ द बाउंड्री लेअर इज फॉर्म. शिट्ट्या कोण वाजवतोय रे. ओके, परत एक वेळ आपण समजण्याचा प्रयत्न करूया. लेट्स वी ट्राय अगेन. ओके, the fluid is flowing on the plate. Okay, so when the fluid is flowing on the plate, first on the surface of the plate it is stiff, that's why we are saying that it is no slip condition. समजत आहे तुम्हाला. समर्थ, हॅलो, समजतंय जरा सर. रेंज प्रॉब्लेम आलाय, हो समजू शकतो मी. थोडं कट व्हायलंय इकडे माझ्याकडून. ओके, तर पहिल्यांदा काय आहे, नो स्लिप कंडिशन आहे. ओके, आफ्टर दॅट हे जे लेअर तुम्हाला दिसते आहे ना, ही लेअर सर रेंज प्रॉब्लेम आहे सर, आवाज येत नीट येत नाही सर. बरं थोडं रेंज मध्ये या. घरापासून लय लांब आलोय सर, तरी पण आवाज येणार नीट. ओके ठीक आहे, ज्यांना आवाज येते त्यांनी ऐकून घ्या व्यवस्थित. पहिल्यांदा नो स्लिप कंडिशन आहे, सुरुवातीला फ्री स्ट्रीम वेलोसिटी त्याच्यावरून फ्लो होत आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस फ्री स्ट्रीम वेलोसिटी फ्लो होत असते, तो आवाज येतोय रे. हा ओके ओके, तो सुरुवातीला फ्री स्ट्रीम वेलोसिटी आहे, ज्याची वेलोसिटी काय आहे
यू मॅक्झिमम आहे. ओके, यू मॅक्झिमम. त्याच्यानंतर ज्या वेळेस वेलोसिटी फ्लो होत आहे म्हणजे फ्लुइड फ्लो होत आहे त्या सरफेस वरनं, तर पहिला जो काही लेयर आहे जे कॉन्टॅक्ट मध्ये येते प्लेटच्या, तर त्या प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे ते काय होते, त्याला चिपकते आणि त्याला आपण काय म्हणतोय नो स्लिप कंडिशन. म्हणजे जेव्हा सुरुवातीला वेलोसिटी त्या फ्लुइडची होती यू मॅक्झिमम, परंतु प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्याची वेलोसिटी झाली 0. ओके, तर ज्या वेळेस हे फ्लुइड फ्लो होत असते त्या प्लेट वरनं, सोबतच एक लेअर क्रिएट करायला सुरुवात करते. ठीक आहे. हॅलो, माझ्याशी बोला, कारण की मी तुम्हाला शिकवतोय सध्या. हॅलो हॅलो. हा सर. हा सर. ओके, तर सुरुवातीला बघा, ज्या वेळेस एअर फ्लो होते त्या प्लेट वरनं, तर एक लेअर बनवायला सुरुवात करते, त्याला आपण म्हणतो बाउंड्री लेअर. ठीक आहे. आता ह्या बाउंड्री लेअरच्या आतमध्ये वेलोसिटी ग्रेडियंट असतो, पण बाउंड्री लेअरच्या वर वेलोसिटी ग्रेडियंट नसतो. ठीक आहे. आता बाउंड्री लेअरच्या आतमध्ये तुम्हाला दोन पोर्शन मिळत आहे, एक आहे लॅमिनार आणि दुसरा आहे टर्बुलंट. ओके, तर लॅमिनार फ्लो मध्ये कसं असतो, laminar flow is that flow in which the fluid are not or fluid layers are not mixed with each other, these are parallel to each other. म्हणून आपण त्याला काय म्हटलं गेलेलं, इट्स अ लॅमिनार फ्लो. in the case of the turbulent flow where the fluid is mixed with each other. ठीक आहे, fluid is mixed with the each other आणि त्यामुळे आपण त्याला म्हटलं गेलेलं आहे टर्बुलंट. ओके, आता याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला दिसून पडत असते. एक हा पहिला आहे लॅमिनार मध्ये आणि दुसरा आहे टर्बुलंट मध्ये. वेलोसिटी ग्रेडियंट तुम्हाला दिसून पडतो आहे. दिसतोय का? ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी विचारा. कुणीतरी हँड रेज केलेला होता. इतकं क्लिअर नाही होणार अजून. मी व्हिडिओ बनवणार आहे याच्यावर, त्यावेळेस तुम्हाला आणखीन ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. रोल नंबर एसीई रेज हँड. अबुजार. नाही सर, कळाले सर, काय प्रॉब्लेम नाही, कळाले. अरे बाबा, लाजायचं नाही, विचारायचं. कळत आहे ना तुम्हाला? आता बघा, थर्ड नंबरची जे डायग्राम आहे त्याच्यामध्ये आणखीन क्लिअर होईल. ओके, बघा, थर्ड नंबरची डायग्राम आहे, फ्री स्ट्रीम वेलोसिटी आहे. बघा, त्याच्यामध्ये प्रत्येक वेलोसिटी काय दाखवलेली आहे, प्रत्येक लेअर पॅरलल दाखवलेली आहे. दिसतंय तुम्हाला थर्ड नंबरची डायग्राम? हो, दिसते. ठीक आहे. त्या थर्ड नंबरच्या डायग्राम मध्ये जे पण वेलोसिटी आहे सगळ्यात वरची, बघा माझा जो कर्सर जातोय त्याच्यामध्ये काही फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसते का? वेलोसिटी इज कॉन्स्टंट. ओके, पण ज्या वेळेस वेलोसिटी प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली, ठीक आहे, फ्लुइड ज्या वेळेस प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला त्यावेळेस त्याची वेलोसिटी जी आहे ते कंटिन्युअस चेंज होत गेलेली. ठीक आहे. तर ज्या वेळेस वेलोसिटी कमी होती त्यावेळेस फ्लो लॅमिनार होता आणि ज्या वेळेस वेलोसिटी जास्त होती त्यावेळेस टर्बुलंट फ्लो व्हायला सुरुवात झालेली होती. म्हणून याला आपण म्हणतो ट्रान्झिएंट फ्लो. ठीक आहे. तर इथपासून तर इथपर्यंत आपण लॅमिनार बाउंड्री लेअर म्हटलं गेलेलं आहे आणि इथून नंतर इथे म्हटलं गेलेलं आहे दॅट इज कॉल्ड द टर्बुलंट बाउंड्री लेअर. म्हणजे ही आहे, दिस इज द बाउंड्री लेअर, दिस इज द boundary layer for the laminar and this is the boundary layer for the turbulent, and in between that it is the transition flow. In between that. Understand झाले? हा सर. समजत आहे ना? थोडंफार जरी समजत असेल हो. तर ठीक आहे. हा ठीक आहे, सर. बाकी तुम्ही घरी पण अभ्यास करू शकता. ठीक आहे. आता काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहे ज्यावेळेस बाउंड्री फॉर्मेशन होते त्यावेळेस. ठीक आहे. एक आहे लॅमिनार बाउंड्री लेअर. ठीक आहे. तर लॅमिनार बाउंड्री लेअर मध्ये जे लॅमिनार आपण किंवा टर्बुलंट हे कशावरून डिसाइड करत असतो? रेनॉल्ड नंबरवरून. कशावरनं? रेनॉल्ड नंबरवरून. रेनॉल्ड नंबर जर सपोज टू बी
लॅमिनार कधी असतो? इन ज्या वेळेस त्याची व्हॅल्यू 2000 जर वॉटर असेल तर 2000च्या खाली पाहिजे, आणि सेम वॉटर जर असेल फ्लो थ्रू द पाईप, ओके, थ्रू द पाईप साठी 2000 आणि 4000 आहे. परंतु हा काय आहे? एक्सटर्नल फ्लो आहे, बरोबर. तर एक्सटर्नल फ्लो साठी त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू बदलते. मग एक्सटर्नल फ्लो साठी त्याची व्हॅल्यू किती असते ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, जर सपोज लॅमिनार बाउंड्री लेअर जर आहे तर त्याची व्हॅल्यू असते 5 इंटू 10 टू द पॉवर 5. ठीक आहे. हे कशासाठी आहे? एक्सटर्नल फ्लो साठी आहे. कशासाठी आहे? एक्सटर्नल. आणि टर्ब्युलंट साठी त्याच्यापेक्षा काय राहील ना, जास्त राहील. एक्सटर्नल फ्लो साठी टर्ब्युलंट मध्ये काय राहील? जास्त राहील. लक्षात येते तुम्हाला? हॅलो, हो सर येते. येतंय सर. आता मला सांगा, लॅमिनार बाउंड्री लेअर मध्ये लॅमिनारची जे व्हॅल्यू आहे हा एक्सटर्नल फ्लो आहे. इंटरनल जर फ्लो असेल तर रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू 2000 असेल, 2000च्या खाली असेल तर आपण लॅमिनार म्हणतो. पण हा एक्सटर्नल फ्लो आहे, आणि एक्सटर्नल फ्लो मध्ये लॅमिनार बाउंड्री लेअरची व्हॅल्यू किती असणार आहे? 5 इंटू 10 टू द पॉवर 5, और सॉरी, इट इज ऑलवेज अबोव 10 टू द पॉवर 5. अंडरस्टँड? एक्सटर्नल आहे. सेम जर टर्ब्युलंट असेल तर 10 टू द पॉवर 5च्या समोरची जे व्हॅल्यू आहे तर ते टर्ब्युलंट बाउंड्री लेअर मध्ये येणार. आता हे बघा, इथे एक डायग्राम तुम्हाला दिसतंय ना, तर सेम डायग्राम आहे जी आता आपण काढलेली होती पूर्वीची. हे आहे तुमची लॅमिनार बाउंड्री लेअर. हे काय आहे? तुमची लॅमिनार बाउंड्री लेअर. ह्या बाउंड्री लेअरच्या आतमध्ये तुम्हाला लॅमिनार फ्लो अवेलेबल असतो. ह्या टर्ब्युलंट बाउंड्री लेअरच्या आतमध्ये तुम्हाला कुठला? टर्ब्युलंट फ्लो अवेलेबल असतो. आणि हे जे आहे इन बिटवीन द टू, बी आणि सी, त्याला आपण ट्रान्झिशन झोन म्हटलं गेलेलं आहे. A to E it is laminar boundary layer, E to F it is transient boundary layer, then F to G is the turbulent boundary layer. ओके, तर ह्या दोन लेअर पण महत्वाचे आहे, कारण ज्यावेळेस बाउंड्री लेअर फॉर्म होते त्यावेळेस दोन पार्ट क्रिएट होतात. एक आहे बाउंड्री लेअरच्या वर, तर बाउंड्री लेअरच्या वर फ्री स्ट्रीम वेलोसिटी आहे, आणि बाउंड्री लेअरच्या खाली वेलोसिटी ग्रेडियंट अवेलेबल आहे. आणि वेलोसिटी ग्रेडियंट असल्या कारणाने त्या ठिकाणी तुम्हाला शिअर स्ट्रेस देखील अवेलेबल असणार. लक्षात येते ना? आता थर्ड जे लेअर आहे दॅट इज कॉल्ड द लॅमिनार सब लेअर. आता लॅमिनार सब लेअर तुम्हाला कुठे सापडत आहे? इन ए टर्ब्युलंट लेअर मध्ये. बघा, टर्ब्युलंट बाउंड्री लेअर मध्ये तुम्हाला काय सापडत आहे? लॅमिनार सब लेअर. दिसतंय का तुम्हाला? दिसत आहे ना? हो. हॅलो, दिसतंय सर. ओके. दिसतंय सर, दिसतंय. लॅमिनार सब लेअर तुम्हाला कुठं सापडत आहे? टर्ब्युलंट बाउंड्री लेअर मध्ये फाइंड आउट होत आहे. आता हे टर्ब्युलंट मध्ये काय करत आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर हा टर्ब्युलंट मध्ये बघा, वेन इट इज नियर टू लेझर पॉइंटर घेतो आधी. हा नियर टू कोणाचा आहे? प्लेटच्या नियर मध्ये आहे. तर जे प्लेटच्या नियर मध्ये आहे ते टर्ब्युलंट होत नाही. ते काय होत आहे? ते टर्ब्युलंट होत नाही. पण ह्या लेअरच्या वर ज्या पण लेयर्स ऑफ फ्लुइड्स आहेत त्या सगळ्या टर्ब्युलंट मध्ये आहेत, परंतु ह्या लेअरच्या खाली त्या टर्ब्युलंट मध्ये अवेलेबल नाही आहे, आणि म्हणूनच आपण त्याला लॅमिनार सब लेअर म्हणतो. आणखीन एक गोष्ट त्याच्यामध्ये असते की जे पण सर वेलोसिटी आणखी एक आहे, वेळ सांगता का सर? परत एक वेळ सांगतो. लॅमिनार सब लेअर. लॅमिनार सब लेअरचं काय असतं की टर्ब्युलंट फ्लो मध्ये जे लेयर्स एक्झॅक्ट प्लेटच्या जवळ असतात, त्या ठिकाणी वेलोसिटी ग्रेडियंट हा 0 असतो. वेलोसिटी ग्रेडियंट काय असतो?
शून्य असतो. व्हेलोसिटी ग्रेडियंट जर शून्य आहे म्हणजेच त्या ठिकाणी चेंज ऑफ व्हेलोसिटी बघा, टाव झिरोची व्हॅल्यू बघा, लॅमिनार सब लेअरच्या समोर मी लिहिलेलं आहे डेल यू अपॉन डेल वाय इज इक्वल टू म्यू यू अपॉन वाय. याचाच अर्थ असा की याच्यामध्ये व्हेलोसिटी जे आहे ते काय आहे, लिनियर आहे. म्हणजे ह्या पोर्शन मध्ये व्हेलोसिटी चेंज होत नाही. ठीक आहे, जेव्हा की याच्यामध्ये व्हेलोसिटी ग्रेडियंट अवेलेबल आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगतो हा काय आहे, व्हेलोसिटी ग्रेडियंट इनटू जे तुम्हाला याच्यात आणि ह्या दोन मध्ये तुम्हाला व्हेलोसिटी चेंज मिळते. बरोबर दिसतंय का? हो ही एक लेयर आणि दुसरी एक लेयर, या दोन लेयर हो मध्ये सर. व्हेलोसिटी चेंज आहे. परंतु लॅमिनार सब लेयर मध्ये असं काहीही नाही. म्हणजे असं काहीही नाही म्हणजे त्याच्यामध्ये व्हेलोसिटी चेंज होत नाही. म्हणजे ते लिनियर आहे आणि लिनियर जर नाही. असेल तर देर इज नो चेंज ऑफ व्हेलोसिटी, म्हणून यू अपॉन वाय ऍज इट इज आपण लिहिलेला आहे. आणि हे कुठे हॅपन होणार, फक्त टर्ब्युलंट बाउंड्री लेयर मध्येच हॅपन होणार. लक्षात येतं? त्याच्यानंतर आहे फोर्थ, याला म्हणतो आपण लॅमिनार बाउंड्री लेयर. ठीक आहे, और सॉरी बाउंड्री लेयर थिकनेस. आता बाउंड्री लेयर ची जी आहे थिकनेस ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी थिकनेस अवेलेबल आहे. लॅमिनारची थिकनेस वेगळी आहे आणि याची थिकनेस वेगळी आहे. थिकनेस आहे म्हणजे आपण त्याला मेजर करणार आहोत मीटर मध्ये. ठीक आहे, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट, तर याला डिफाईन केलं आहे. इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स फ्रॉम द बाउंड्री ऑफ ए सॉलिड बॉडी. म्हणजे कुठलीही बाउंड्री घ्या सॉलिड बॉडीची, म्हणजे आपण सॉलिड बॉडी घेतली आहे प्लेट, मेजर इन वाय डायरेक्शन, वर्टिकल डायरेक्शन मध्ये मेजर करतो, टू द पॉइंट वेअर द वेलोसिटी ऑफ द फ्लुइड is approximately equal to 0.99 times the free stream velocity of the fluid. म्हणजे जर सपोज तुम्ही ह्या पॉइंटला ई पॉइंट जो तुम्हाला दिसतंय ह्या ई पॉइंटला जर वेलोसिटी आहे 0.99, दॅट इज फ्री स्ट्रीम वेलोसिटी ऑफ यू, फ्री स्ट्रीम वेलोसिटी ऑफ यू, तर आपण काय म्हणणार, इट इज द बाउंड्री लेयर थिकनेस. म्हणजे ई टू बी हे काय इंडिकेट करत आहे, बाउंड्री लेयर थिकनेस इंडिकेट करत आहे. सेम जी टू डी देखील बाउंड्री लेयर थिकनेसच इंडिकेट करत आहे, परंतु त्या दोन वेगवेगळ्या आहेत. ओके, तो याला जे डिनोट करतो आपण, इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल सिग्मा. फॉर ए लॅमिनार अँड टर्ब्युलंट झोन साठी जर दिलेलं असेल तर आपण म्हणतो सिग्मा लॅम, दॅट इज थिकनेस फॉर द लॅमिनार बाउंड्री लेयर, सिग्मा टर्ब्युलंट थिकनेस ऑफ टर्ब्युलंट बाउंड्री लेयर, आणि हे जे दिलेलं आहे थिकनेस फॉर द लॅमिनार सब लेयर. तिन्हीसाठी कुणाचा पडला आहे रे आवाज? कुलकर्णी सर, कुलकर्णी. प्रथमेश, ओके. सो हे जे आहे तुम्हाला समजलंय का, व्हॉट इज द बाउंड्री लेअर थिकनेस? बाउंड्री लेअर थिकनेस इज नथिंग बट बाउंड्री लेअरचा जो कॉर्नर आहे, जो वरचा कॉर्नर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 0.99 वेलोसिटी ऑफ द फ्री स्ट्रीम वेलोसिटी जे असते ज्या ठिकाणी तुम्हाला सापडते त्याला आपण म्हणतो बाउंड्री लेअर थिकनेस. मग जर ते लॅमिनार बाउंड्री लेअर मध्ये असेल तर लॅमिनार बाउंड्री थिकनेस म्हणणार, बाउंड्री लेअर थिकनेस. टर्ब्युलंट मध्ये जर सापडलं तर त्याला आपण म्हणणार टर्ब्युलंट बाउंड्री लेअर थिकनेस. ठीक आहे, आणि जर लॅमिनार सब लेअर मध्ये जर असेल तर आपण त्याला म्हणणार थिकनेस फॉर और थिकनेस ऑफ लॅमिनार सब लेअर. लक्षात येत आहे? त्याच्यानंतर आहे दॅट इज कॉल्ड द डिस्प्लेसमेंट थिकनेस. इथून इतका महत्वाचा पोर्शन आहे की याचे डेरिवेशन 100% तुम्हाला येतात. युनिट नंबर 6 मध्ये सगळ्यात जर महत्वाचा जर पॉइंट असेल तर हाच पॉइंट आहे. ठीक आहे, इथून जे काही डेरिवेशन आहे ते डेरिवेशन फार महत्वाचं आहे. आपलं जितकं वेळ होईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे,
त्याच्यानंतर आहे दॅट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट थिकनेस. आता डिस्प्लेसमेंट थिकनेस याचं डेफिनेशन मी सरळ सरळ तुम्हाला देतो. इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स measured perpendicular to the boundary of the solid body by which the boundary should be displaced to compensate for the reduction in the flow rate on account of boundary layer formation, and it is denoted by काय म्हणतो आपण याला सिम्बॉल, डेल्टा, डेल्टा स्टार. हॅलो हॅलो हा सर बोला. येत आहे ना, येत आहे ना. 40 मिनिटं झाले का रे आपले? हा सर. नाही. कधी सर? हो सर. अच्छा, परत तुम्ही जॉईन झाले का याला? नाही. ओके, ठीक आहे, प्रयत्न करूया आपण. तर हे काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या. डिस्प्लेसमेंट थिकनेस म्हणजे काय. तर बघा, ज्या वेळेस एअर किंवा फ्लुइड एखाद्या प्लेट वरनं फ्लो होत आहे, तर प्लेट वरनं फ्लो होत असताना तो काय करतो की रेजिस्टन्स क्रिएट करतो, बरोबर ना. आता बाउंड्री लेअर जे फॉर्म झाली आहे, ती बाउंड्री लेअर फॉर्मेशन होत असताना देखील ते बाउंड्री फॉर्मेशन होऊ नये म्हणून काय करणार, रेजिस्टन्स क्रिएट करणार, बरोबर. म्हणून याला डेफिनेशन जे दिलेलं आहे, इट इज डिफाइंड ॲज distance measured perpendicular to the boundary of solid body by which the boundary should be displaced. म्हणजे बाउंड्री काय झाली, डिस्प्लेस झाली. टू compensate for reduction in the flow rate on account of boundary layer formation. तर ज्या वेळेस बाउंड्री लेअर फॉर्मेशन होत होती त्यावेळेस जे पण फ्लुइड त्या बाउंड्री लेअर वरनं जात होतं, तर बाउंड्री लेअर वरनं जात असताना अमाऊंट ऑफ द फ्लुइड जो त्याच्यावरनं पास होत होता तो काय होता, रिड्यूस होत होता. कशामुळे, कारण की काही अमाऊंट ऑफ द फ्लुइड कशावर चिपकत होता, प्लेटवर चिपकत होता. लक्षात येतं का? ठीक आहे. आणि ज्या वेळेस बाउंड्री लेअर फॉर्म झाली, तर फॉर्म झाल्यानंतर जितका अमाऊंट एअर किंवा फ्लुइड त्याच्या आतमध्ये काही अमाऊंट जात नव्हता, तो काय होत होता, वरच्या वरून जात होता. कारण लेअर फॉर्म झाल्यानंतर जे फ्लुइड आहे ते फ्लुइड डायरेक्टली त्या लेअरच्या आतमध्ये जात नव्हती. लक्षात येत आहे. म्हणून ज्या वेळेस बाउंड्री लेअर फॉर्म होत होती त्यावेळेस तीच बाउंड्री लेअर फॉर्म होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये रेजिस्टन्स देखील क्रिएट करत होती. ठीक आहे. आणि हा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स दोन पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. हॅलो 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 सर. येत आहे का, आवाज येत आहे का? हॅलो सर. येतोय. हो आता सर. आवाज येत होता ना क्लिअर तुम्हाला? आहे, सगळं क्लिअर आहे. ओके. तर हो. ज्या वेळेस बाउंड्री फॉर्म झाली, ठीक आहे, तर बाउंड्री कधी फॉर्म झाली, ज्या वेळेस प्लेट अवेलेबल होती. ज्या वेळेस प्लेट अवेलेबल नव्हती त्यावेळेस बाउंड्री क्रिएट झाली नाही. लक्षात येतं. म्हणजे ज्या वेळेस बाउंड्री क्रिएट झाली तर ती बाउंड्री इटसेल्फ त्याला काय करत होती, बाउंड्री क्लिअर म्हणजे तयार होऊ नये म्हणून त्यासाठी रेजिस्टन्स क्रिएट करत होती. ठीक आहे. तर हा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट थिकनेस. ठीक आहे. म्हणून याला आणखीन एक वेळ मी तुम्हाला समजावून सांगतो की इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स measured perpendicular from the solid body by which the boundary should be displaced. बाउंड्री काय झाली, ही जे बाउंड्री लेअर आहे ती काय झाली, डिस्प्लेस झाली टू कम्पेन्सेट फॉर द रिडक्शन ऑफ फ्लो रेट ऑन अकाउंट ऑफ द बाउंड्री लेअर फॉर्मेशन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा बाउंड्री लेअर फॉर्मेशन झाली तर त्याच वेळेस जे बाउंड्री रिड्यूस झाली फॉर्मेशन होत असताना, ठीक आहे, तर
ती गोष्ट जे आहे ते आपण डिनोट कशाने केली, त्यालाच आपण काय म्हटलं गेलेलं आहे, इट इज डिस्प्लेसमेंट थिकनेस. आता हे जे डिस्प्लेसमेंट थिकनेस आहे ते आणखीन वेगळ्या पद्धतीनं तुम्ही डिफाईन करू शकता. तर याला म्हटलं गेलेलं आहे आणखीन द डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द बाउंड्री बाय विच free stream is displaced due to the formation of the boundary layer. ही काय आहे, दिस इज द बाउंड्री लेअर आणि याच्यावर काय आहे, फ्री स्ट्रीम वेलोसिटी. तर हे कशा पद्धतीनं फाइंड आउट करणार आपण, फ्री स्ट्रीम वेलोसिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स काय आहे, 0. परंतु बाउंड्री लेअर झाल्यामुळे इथे काय झालं आहे, एक रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे. तर हा रेजिस्टन्स कशामुळे क्रिएट झालेला आहे, बिकॉज ऑफ दी प्लेट. कशामुळे क्रिएट झालेला आहे, बिकॉज ऑफ प्लेट. आता याचं एक सिंपल तुम्हाला समजून म्हणजे आता या एक्सप्रेशनच्या वेळेस तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे ते. ठीक आहे, आता याचं एक्सप्रेशन बघूया. तर पहिल्यांदा आपण कन्सिडर करतो, कन्सिडर द फ्लो ऑफ फ्लुइड हॅव्हिंग फ्री स्ट्रीम वेलोसिटी विच इज इक्वल टू कॅपिटल U ओव्हर ए thin smooth plate as shown into this figure 13.3 मध्ये बघा. At a distance x from the leading edge, consider एक section consider केलाय 1 velocity of the fluid at B is 0. का, कारण की free stream because of no slip condition. ओके, त्याच्यानंतर at C at which lies on the boundary layer is U. ठीक है, या बाउंड्री लेयर वर U is the velocity. Thus the velocity is varies from point P to point U. Point B to at point C where the velocity is become U. U is the velocity where BC is equal to the thickness of the boundary layer. मग BC काय आहे, त्याची thickness आहे. Now the distance BC we are going to indicate that it is the thickness of the boundary layer. म्हणजेच at section 1 consider, आता ह्या section 1 वर आपण काय करतो, एक कन्सिडर करतो, एक स्ट्रीप कन्सिडर करतोय. कन्सिडर अन एलिमेंटरी स्ट्रीप ज्याची y काय आहे, इट इज द डिस्टन्स ऑफ एलिमेंट स्ट्रीप फ्रॉम द प्लेट. ओके, डिस्टन्स. Then del y is the thickness of the elementary strip. Then U is the velocity at the elementary strip and B is the width. And B काय consider करूया, width of that plate. Then area of the elemental strip, del A is equal to B multiplied by del Y. That is width multiplied by thickness. Okay. Then mass flow of fluid per second which is flowing through the elementary strip. जर elementary strip वरनं जर तुम्हाला mass flow rate जर find out करायचा असेल तर mass कसं find out करतोय आपण, it is density multiplied by velocity multiplied by area of the elementary strip. It is rho VA. Okay, what is velocity is U. So rho small u multiplied by del A, so is equal to rho multiplied by density multiplied by small u multiplied by B multiplied by del Y. तर या इक्वेशनला नाव दिले that is the mass flow rate ज्या वेळेस प्लेट अवेलेबल होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कळत आहे का, ज्या वेळेस प्लेट अवेलेबल आहे आणि ज्या वेळेस प्लेट अवेलेबल नाही आहे. म्हणजे बाउंड्री लेअर कधी फॉर्म होणार, ज्यावेळेस प्लेट अवेलेबल राहील. ज्यावेळेस प्लेटच अवेलेबल नाही तर त्यावेळेस बाउंड्री लेअर फॉर्मेशन होणार नाही. समजत आहे तुम्हाला? हॅलो हॅलो सर. हा सर. हा सर. हो सर. समजत आहे हॅलो सगळ्यांना? सर. सगळ्यांना समजत आहे? हा सर. जे आपण हो, कन्सिडर हो. कशासाठी करतो आहे, वी हो, वॉन्ट हो, टू सर. फाइंड आउट. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्प्लेसमेंट थिकनेस. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्प्लेसमेंट थिकनेस. आणि हे डिस्प्लेसमेंट थिकनेस म्हणजे काय, ज्या वेळेस फ्लुइड
याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, ठीक आहे, प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, त्यावेळेस त्यांनी स्वतः फॉर्मेशन साठी जे काही रिडक्शन केलेलं होतं, ठीक आहे, तर ते रिडक्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इतकं आपल्याला समजलंय जोपर्यंत आपण कन्सिडर करतोय की इक्वेशन नंबर 1. ओके, नाव आता जर सपोज टू बी आपण कन्सिडर करतो की प्लेटच तिथे अवेलेबल नाही आहे, मग ज्यावेळेस प्लेट अवेलेबल नाही आहे त्यावेळेस मास फ्लो रेट किती राहणार? मास फ्लो रेट अगेन तसाच राहील, रो मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. पण एरिया ऑफ स्ट्रीप कसा राहील? इथे वेलोसिटी काय राहील? इट इज फ्री स्ट्रीम वेलोसिटी. का? कारण की आपण कन्सिडर काय करतोय की त्या ठिकाणी प्लेट अवेलेबल नाही. मग प्लेट कुठपर्यंत अवेलेबल आहे? अप टू पॉइंट सी, परंतु बाउंड्री लेअरच्या तिकडे, बाउंड्री लेअरच्या पॉइंट सी च्या वर फ्री स्ट्रीम वेलोसिटी आहे. दॅट इज दिस इज द फ्री स्ट्रीम वेलोसिटी. मग फ्री स्ट्रीम जर वेलोसिटी अवेलेबल आहे तर आपण मास फ्लो ऑफ फ्लुइड पर सेकंड फ्लोविंग थ्रू द एलिमेंटल स्ट्रीम जे असते ते किती आपल्याला भेटणार? डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. तर रो म्हणजे डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय, आता काय येणार? कॅपिटल यू. आता काय येणार? कॅपिटल यू मल्टिप्लाइड बाय काय असणार? बी मल्टिप्लाइड बाय अगेन डेल वाय. अंडरस्टँड होत आहे? म्हणजे ज्या वेळेस एलिमेंटरी स्ट्रीप अवेलेबल होती त्यावेळेस मास फ्लो रेट किती होता, आणि ज्या वेळेस एलिमेंटरी स्ट्रीप आपण कन्सिडर करत नाही त्यावेळेस मास फ्लो रेट किती होता. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत दॅट इज इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता याच्यावरनं आपल्याला माहिती आहे की वेलोसिटी जी आहे फ्री स्ट्रीम वेलोसिटी ती स्मॉल यू पेक्षा जास्त आहे, आणि हेन्स ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द प्लेट अँड कन्सिक्वेंट due to the formation of the boundary layer there will be the reduction in the mass flowing per second through the elementary stream. करेक्ट आहे? ज्या वेळेस बाउंड्रीज नव्हती किंवा सरफेस नव्हता त्यावेळेस जे काही वेलोसिटी होती तो वेलोसिटी फ्री स्ट्रीम वेलोसिटीज होती. पण ज्या वेळेस सरफेस आला तर त्या सरफेसवर काही अमाऊंट ऑफ द मास चिपकला, आणि काही अमाऊंट ऑफ मास चिपकला त्याच्यामुळे जो मास जात होता फ्री स्ट्रीम वेलोसिटी सोबत तो तितका गेला नाही. म्हणजेच काय झालं? तिथे मास फ्लोविंग मध्ये रिडक्शन झालं. समजत आहे ना तुम्हाला? हॅलो हॅलो हा सर समजतंय. ठीक आहे. हो सर. फक्त हा एवढाच पोर्शन घेणार आहे, नंतर मग तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, बरोबर? म्हणजेच काय, ज्यावेळेस फ्री स्ट्रीम वेलोसिटी होती आणि सरफेस अवेलेबल नव्हता त्यावेळेस वेलोसिटी मॅक्झिमम होती, मास फ्लो रेट प्रॉपरली होत होता. पण जसा तो सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, सरफेसवर काही अमाऊंट ऑफ मास चिपकला त्यामुळे तितका अमाऊंट ऑफ मास समोर गेला नाही, म्हणजे तिथे मास फ्लो रेट मध्ये रिडक्शन झालं. मग मास फ्लो रेट मध्ये किती रिडक्शन झालं? Therefore, this reduction into the mass flowing through the elementary strip is equal to mass flow per second given by the equation 2 minus mass flow is given by equation number 1. तर इथे आलं रो यू बी डेल व्ही रो कॅपिटल यू मल्टिप्लाइड बाय बी डी वाय मायनस रो म्हणजे डेन्सिटी स्मॉल यू बी मल्टिप्लाइड बाय डेल वाय. तर तुम्हाला इक्वेशन मिळालं आहे इट इज रो, याच्यातून कॉमन काढलाय बी, तर रो बी कॅपिटल यू मायनस स्मॉल यू मल्टिप्लाइड बाय डेल वाय. ओके, कारण डेल वाय देखील काय आहे दोन्ही मध्ये कॉमन आहे. नाव जर आपल्याला टोटल रिडक्शन जर फाइंड आउट करायचं, कारण की हे फक्त कशासाठी फाइंड आउट केलं होतं आपण? एलिमेंटसाठी. ठीक आहे, जे काही एलिमेंटरी स्ट्रीप आपण कन्सिडर केलेली होती, ठीक आहे, ही एलिमेंटरी स्ट्रीप जी आपण कन्सिडर केलेली होती त्या एलिमेंटरी स्ट्रीप साठी आपण काय केलं होतं? ते फाइंड आउट केलं. टोटल जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? वी मस्ट बी इंटिग्रेट फ्रॉम बी टू सी. आपण काय करणार आहे? बी टू सी. मग बी टू सी म्हणजे काय? 0 टू डेल, जे आपण थिकनेस कन्सिडर केलेली आहे. म्हणून इथे टोटल रिडक्शन इन द मास ऑफ फ्लुइड फ्लोविंग थ्रू द बीसी ड्यू टू द प्लेट. कशामुळे होत आहे? प्लेटमुळे मास फ्लो रेट कमी झालेला आहे, म्हणून त्याला इंटिग्रेट करतोय फ्रॉम 0 टू डेल.
तर 0 to del मध्ये का, कारण की सरफेस कुठे आहे, सरफेस बी पॉइंट पासून तर सी पर्यंत. ओके, आणि देअरफोर 0 to sigma 0 to del is rho multiplied by b in bracket capital U minus small u multiplied by del y. तर याला इंटिग्रेट केल्यानंतर रो अँड बी हा कॉमन निघतो, तो 0 to sigma इन ब्रॅकेट u मायनस स्मॉल u मल्टिप्लाइड बाय डेल वाय. तर हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. नाव आता आपण असं कन्सिडर करतोय की हे रिडक्शन ऑफ मास फ्लो झालाय फक्त. ओके, हा काय झाला, टोटल रिडक्शन ऑफ मास फ्लो रेट. ओके, नाव लेट द प्लेट जे आहे इट इज डिस्प्लेस बाय ए डिस्टन्स. प्लेट जे आहे ते त्या फ्लो मुळे डिस्प्लेस झाली ऍट ए डिस्टन्स डेल स्टार, and velocity of flow for the distance del star is equal to the free stream velocity. Therefore, loss of the mass of the fluid per second flowing through the distance del star जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर तो कसा फाइंड आउट करणार, दॅट इज लॉस ऑफ मास ऑफ फ्लुइड पर सेकंड फ्लोविंग थ्रू ए डिस्टन्स डेल स्टार इज इक्वल टू मास फ्लोच आहे अगेन रो डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. आणि एरिया काय येणार मग त्याच्यामध्ये, आता जे डिस्प्लेस झालेला आहे तो डिस्प्लेस झालेला एरिया काय होता, डिस्प्लेस झालेला एरिया इज डेल स्टार मल्टिप्लाइड बाय बी, कारण हे डिस्प्लेसमेंटचा एरिया आहे. हा कशाचा आहे एरिया, डिस्प्लेसमेंटचा एरिया आहे, इज इक्वल टू येणार, इट इज डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल यू मल्टिप्लाइड बाय डेल स्टार मल्टिप्लाइड बाय बी. नाउ दिस इक्वेशन नंबर, if you are saying that is equation number 4 and this is the equation number 3, so equate this equation number 3 and 4. so equation number 3 and 4 ज्यावेळेस आपण इक्वेट केला तर तुम्हाला मिळाला, इट इज डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय स्मॉल b in bracket 0 to sigma 0 to del in bracket u minus small u multiplied by del y is equal to sigma डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय कॅपिटल यू मल्टिप्लाइड बाय डेल स्टार मल्टिप्लाइड बाय बी. तर याला जर सपोज तुम्ही रिअरेंज केलंय प्रॉपरली आणि डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय बी या दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, त्यामुळे आपण ते कॅन्सल करतोय. त्यामुळे जे डिस्प्लेसमेंट थिकनेस आहे ते डिस्प्लेसमेंट थिकनेस तुम्हाला काय मिळणार, देअरफॉर डेल स्टार इज इक्वल टू 0 टू डेल 1 मायनस स्मॉल यू अपॉन कॅपिटल यू मल्टिप्लाइड बाय डेल वाय. ठीक आहे. सो हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजण्यासाठी, कारण की हे एक्झाम मध्ये 100% येतं. ठीक आहे, 100% म्हणजे 100% याचं डेरिवेशन जे आहे ते येतं. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे म्हणजे करायचंच आहे. समजलंय सगळ्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे, याच्यानंतर मोमेंटम थिकनेस आहे ते आपण मंगळवारला घेऊ. ठीक आहे. हॅलो, हो सर. ठीक आहे, मोमेंटम थिकनेस आपण कधी घेणार आहोत, मंगळवारला घेणार. ठीक आहे, ट्यूजडे. माझा चेहरा दिसतोय तुम्हाला आता, हा सर. बऱ्यापैकी. शेअर स्क्रीन जे आहे ते पहिल्यांदा मी हे बंद करून घेतो. ओके, रेकॉर्डिंग काय सर, आता माझा चेहरा दिसतोय तुम्हाला, नाही. नाही सर.
शेअर स्क्रीन जे आहे ते पहिल्यांदा बंद करायचं. नाही ओके नाही दिसत सर. आता दिसायला दिसला पाहिजे. सर. दिसत ओके हो. सो आज आपण फक्त काय शिकलो मोमेंट आपण फक्त Moment. डिस्प्लेसमेंट थिकनेस शिकलो ठीक आहे. परंतु तुम्हाला हे परत वाचायचं आहे घरी कारण की मला माहिती आहे की हे तुम्हाला पूर्णतः अजूनपर्यंत मिळालेलं नाही. ठीक आहे हे मला समजतंय क्लासमध्ये आणि याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स मध्ये हे आपण पहिल्यांदा घेतोय त्यामुळे फक्त आपल्याला ते समजेल असं आपण एक्सपेक्टेड नाही करू शकत. ठीक आहे सो ठीक आहे आज इतकंच राहू दे कारण की आता आपली तुमची एक्झाम पण आहे आय थिंक सो बरोबर. तर ती एक्झाम देखील तुम्हाला द्यायची आहे तर आपण आजच्या पुरतं इतकंच घेऊया ठीक आहे. आणि होप मी तुम्हाला एक PDF पण पाठवतो आणि आज एक व्हिडिओ लेक्चर पण पाठवतो. तो व्हिडिओ लेक्चर जे आहे ते मी तुम्हाला पाठवून देतो चालेल. हा सर. चालतंय सर. ओके तर आता तुम्हाला काय चालेल, करायचं चालेल. पहिल्यांदा जे एक्झाम आहे तुमची आता ते एक्झाम तुम्ही द्यायला सुरुवात करा लगेच एनरोल करा ठीक आहे. कारण मला असं वाटतं ऑलरेडी आपण 20 मिनिटं उशिरा झालो ठीक आहे. सर एक्झामचं नाव काय आहे तेच माहित नाही. थोडस अपडेट राहत चल आपल्या व्हॉट्सअपला. एक्झाम सांगितली ना. एक्झाम रोज आहे तुमची रोज एक्झाम असते तुमची रोज. नाही नाही मेन एक्झाम लॉकडाऊन संपल्यानंतर 10 दिवसांनी आहे. मेन एक्झाम लॉकडाऊन हे एक्झाम नाही म्हणत आहोत मी. आता तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन आहे क्विझची ठीक हा आहे. EM ची आहे सर आता. हा तर ते EM ची एक्झाम द्या ठीक आहे. आणि मध्ये त्यांनी कालची डेट दिली बघा ना म्हणजे आता तुम्ही बघा कसं आहे तर ते ठीक आहे. पण तुम्हाला ते द्यावं तर लागेल असं आहे का नाही. तुम्हाला देणे अपेक्षित आहे की नाही. तर ठीक आहे मग आपण नंतर मंगळवारला परत एक वेळ रिवाइज करेल मी. परत 10 वाजता आपण भेटणार आहोत ठीक आहे. मॅक्झिमम स्टुडंट अटेंड करण्याचा प्रयत्न करा कारण की घरी राहून तुम्ही मला माहिती आहे की पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे बुक्स अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही स्टडी प्रॉपरली करू शकत नाहीये आणि हे मी समजू शकतो. पण आपल्याला हे पण करायचंच आहे कारण की हा आपला प्रायमरी आहे कारण आपण त्यासाठीच कॉलेजला जॉईन झालो होतो बरोबर. तर डेफिनेटली तुम्ही ट्राय करा घरी राहून पण अभ्यास करा ओके. हा सर. ठीक आहे मग आता पेपर सॉल्व्ह करा हा ओके. सर. चलो थँक्यू. हा सर.